दादा तेवढा केक द्या ना. पळे इथून निघ. दादा द्या ना तेवढा केक. अहो मी बिना आईचं लेकरू हो. छोटा सा मेरा जहां है खुदा. हॅलो मम्मी केक घेतला होता, अजून काय आणायची का? यार तू तर म्हणला होता ना बिना आईचं आहे ना. मग बिना आईचा. माझ्या आईचं नाव बिना आहे. बिना आईचं लेकरू. बिना आईचं लेकरू. दादा मी भिकारी, थोडी मदत करा ना मला. नाही दादा पैसे नको, मी तसा भामटा भिकारी नाहीये. मला खायला देता आणि त्याच्यात समाधान आहे माझं. भूक लागली का? हा बस. कुठला आहे? हे तल्लाचे. हे काय हे नको मला. मला जरा चांगला आणा. चांगलं? अरे मीच खातो ना. अरे तू लायकी नाही, तू खातोय. मला जरा चांगला मागवा. इतका हलका फुलका नाही खात मी. भिकारी का कोण आहे? जा घेऊन. नाही 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 आणा. हे मला जरा आयतं भेटलं ना, मी जरा माजले खरीतो. सॉरी. खातो खातो. तू तुझ्या आईबाबांची काळजी किती घेतोस त्यावर मी ठरवेल तुला होकार द्यायचा की नाही. आईबाबांना मिठाईचा खर्च होऊ नये म्हणून मी नापास व्हायचो. आईला सकाळचा नाश्ता बनवायला त्रास नको म्हणून मी डायरेक्ट दुपारी उठतो. बाबांचा गुटखा चोरून खातो कारण त्यांचे दात खराब नको व्हायला म्हणून. आता विचार करतोय त्यांची शेती सगळी विकून टाकतो कारण त्यांना कष्ट करायची वेळ न येऊ म्हणून. अरे बाळा 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 पैसे पडले काय होईना माय. लागलं नाही की कुठं? नाही थोडा आहे मार. पैसे कुठे आहेत? कोणते पैसे? तुम्हीच म्हणलो की आता पैसे पडले म्हणून. अरे ते उगू म्हणतात कुणी पडल्यावर. बर पैसे उचलून खिशात ठेवलास आणि उग म्हणतात म्हणालास का? अबे माझे पैसे आहेत ते. बर ए मम्मी, ते तू ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ना, बघ ते आले. बरं किती झाले? 1140 रुपये द्यायचे त्यांना. नाही 200 बरोबर आहे. मी 200 देणार. आयो एवढं सोनं. आई मी तुमचं पाय दाबते. हा आयो ही तुझी सून गॉड बोलून सगळं सोनं काढून घेईल तुझं. आपली चल माझ्या गावाला. अशी कशी जाऊन देईन बरं मी माझ्या सासूला. माझी लाडकी सासू आई. तुझ्या सासूच्या आधी माझी आई आहे ती. तुमच्या आईच्या आधी माझ्या नवऱ्याची आई आहे ती. आयो ही घंटन भारी दिसेल ना मला. तुमच्यापेक्षा मलाच भारी दिसेल. ओ काकू, ते कार्यक्रमासाठी आणलेलं आमच्या आईचं सोनं द्या. जावा बाई तुमच्या लाडक्या आईला घेऊन. नको घेऊन घे तुझी लाडकी सासू. सासूबाई सगळ्यांनी खिचडी भात खायचं ठरवलं, मग तुम्ही पण भातच खाणार का? बरोबर यांचं काय, हे पण भातच खातील. फोन करून विचारू का? बरं. हॅलो. हा म्हटलं मी काय म्हणत होते, सगळ्यांनी खिचडी भात खायचं ठरवलं, मग तू चपाती खाणार का? मेल्या सगळ्यांनी भात खायचं ठरवलं आणि तुला चपाती खायची. आता तुझ्यासाठी मी पीठ मळत बसू का? आणि एक दिवस चपाती नाही खाली तर मरून जाणारच का तू? गप भात गिळायचा, नाही तर तुझं काही खरं नाही. भातच खाणार आहे. यार लेच गरीब घरात जन्म झाला वाटतं. याच्याकडे डायपर आणायला बी पैसे नाहीये म्हणून बाळा ते गुंडाळून गेले माझ्या ढुंगाले. ते बी म्हाताऱ्याच्या खराब लुगड्याचे.
देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा असता रे. गोट्या काय करू राहिला? बाळा हे पाय दादी आली तुझ्या दादी. चालून दाखव मला चालून. अरे नाही चालता येत मला अजून, कशाला बळजबरी करू राहिले? गेली 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 गेली. पागल कर तुम्ही सगळे. जे आलं ते गिली गिली गेली आलेले गिली गिली गेली आलेले. लय रागे तुम्हाला अशा लोकांचा, पण लहान पडलो म्हणून काही करता येत नाही. काही आणाव त्याला इकडं काळा टिपका लावते त्याच्या गालावर, मग नजर होणार नाही त्याला कोणाची. अव माय मला कुठे नजर उरायली? इतकं चांगला दिसतो का मी? तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून वळली मी. चला याला जसं झोपू घालते. हा हे पटलं भाऊ आपल्याला कवाची झोपी आले. यग यग गाई बा झोपी जाई. अय गोट्या झोपला का? झोपला होता का तू? नाही कोमात गेलतो मी. अहो पी साळेल कुत्र्याला डशेले का तू? झोपतो घेऊ दे मला. मी का काही खेळणे का? जे आलं ते परेशान करतोय मला. मला आणती म्हण. म्हैस तू म्हैस, बेंडाळीत लोळणारी म्हैस. ऐ शकुंतला गोट्याला काजळ लाव ना. लावा मा डोळ्याला काजळ लावा, तोंडाला काजळ लावा, काळ डक करून टाका मग तोंड डुकराच्या पिल्ल्यावानी. ऐक की मला बांगड्या भरायच्या. अगं बांगड्या कशाला भरतेस? 15 दिवसात तुला चोडाच भरून नेतो की घरला. तुझं आपलं काय तर. वैभव मला पाण्यात बसायचंय. अगं याडबीड लागलं काय? दुसऱ्याच्या पाळण्यात अजिबात बसाय नाही. तुझ्यासाठी एवढा मोठा पाळणा आपण आणूया काय? आणि ह्याच्यात आपल्या पोरांनी पण बसवायचं काय? पप्पा कुणाला घेऊन यात्रात फिरताय? इधर 500 रुपये. मी कोणाला घेऊन फिरतो तुला माहित आहे का? नाही बाबा मला काय माहित नाही. ओ कोण आहे सटवी? अरे माकडा तुला 500 रुपये दिले की सांगू नको म्हणून. तुम्हाला काय वाटलं? तुम्हीच हुशार आहे. तुम्हाला ओळखाय मम्मीने मला 1000 रुपये दिले होतं. ए दाटी बाहेर. हॅलो भाजीला काय बनवायचंय? बनव काय पण. बनवायला मी बनवेन काय पण ते काय पण तुम्ही खाल्लं पाहिजे ना. म्हणून म्हटलं तुम्ही जे काय पण म्हणताय त्या काय पणचं काही नाव गाव असेल. वरण भात बनवू का? मग असं म्हण की मेला बनव काय पण. काय असतं? कुत्रा मेला. दररोज भाजीचं टेन्शन असतं बाई. काय सांगू तू? रडायचं, एवढं रडायचं की नवरा 100 वेळा विचारेल की काय झालं काय झालं काय झालं, तरी तोंडातून एक शब्द नाही काढायचा. शेवटी नवराच वैतागून म्हणाल बाई कोणती साडी बघितली होती, चल मी तुला घेऊन देतो. मग त्यावेळेस आपली बॅग उचलायची आणि नवऱ्याच्या मागं तुरु 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 तुरु. आणि रुच तुला माहिती का लाईफबॉय साबण बाहेरच्या देशात ना कुत्रे धुण्यासाठी वापरतात. हो माहितीये. तू कोणता साबण वापरतो? डाउक्स. अशा नावाचं साबण तर पहिल्यांदाच ऐकते मी. अगं डव संपत आलाय म्हणून तो लक्सला चिटकवलाय. डाउक्स. हे दिदे तुला 1000 सांगितलं मी. स्वयंपाक करताना मोबाईल मध्ये बघत जाऊ नको. शाबास बेटा. तुला 1000 वेळा सांगितलंय जेवण करताना खतम मोबाईल बघत जाऊ नको. गैबाण्यात पाण्यामध्ये पडून खायला लागला पिसाळाय काय त्याच्यामध्ये मीठ टाकले, हळद टाकली, सगळं टाकले, चौका लागत नाही. गैबाण्या मी बाहेर खाऊन जाते सगळं. बिंडो तुला कोण म्हणलं ग? अगं मम्मी पप्पा सारखं तुझ्या माग म्हणतात. बिंडोक बाईवर माझं लग्न झालंय, सगळं वाटूळ झालंय.